कोल्हापूर शहर पुन्हा एकदा साखळी खुनांनी हादरून गेलंय। मध्यरात्री रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञाताची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। गेल्या 2 महिन्यांमधली ही 8वी घटना आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख अजूनही पटली नाहीये आणि हत्येचं कारणही अजूनही समजू शकलेलं नाहीये। रेल्वे स्टेशन जवळच्या पारीख पुलाजवळ ही घटना घडली आहे। आतापर्यंत या परिसरामध्ये 8 हत्या झाल्या आहेत आणि या सगळ्या हत्या एकाच पद्धतीने म्हणजे डोक्यात दगड घालून करण्यात आल्यात। 2 दिवसांपूर्वीच म्हणजे गुरुवारी स्टेशन समोरही अशाच पद्धतीने एक हत्या करण्यात आली होती आणि त्याचा तपास सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा खून झालाय। दरम्यान हे हत्यासत्र म्हणजे सिरियल किलिंग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय, मात्र पोलीस त्याला दुजोरा देत नाहीयेत। दगडानं ठिचून ह्या लोकांचे खून केलेले आहेत। याबाबत गृहमंत्री, मुख्यमंत्री, डीजी, आयजी यांना सगळ्यांना मी मेल केलेले आहेत, पत्र दिलेले आहेत, पण ह्याचं गांभीर्य कोण करत नाही। कारण हे भिकारी आहेत, हे बेवारस आहेत। ही जी काय ह्यांची संकल्पना आहे ती संकल्पना फार चुकीची आहे। कारण का एखादा गरीब आहे म्हणजे तो भिकारी समजण्याचा, ठरवण्याचा तुम्हाला आम्हाला अधिकार नाही आहे आणि पोलिसांना तर नाहीच नाही आहे। यामध्ये आजची परिस्थिती बघितली तर पोलीस यंत्रणा, आज मुख्यमंत्री कोल्हापूरला आणि सांगली दौऱ्यावर आहेत, निम्म पोलीस यंत्रणा हे त्यांच्या संरक्षणार्थ आहेत। मग आमच्यासारख्या आम आदमीचं संरक्षण कोण करणार?